नमस्कार दोस्तों, मैं हूं मोहम्मद ताहिर। आज एक बड़ी खबर के साथ मैं आपके सामने हाजिर हुआ हूं। जी हां, आपको पता चले वसई विरार में आए दिन आदिवासियों पर हो रहे हैं अत्याचार। 6 महीने पहले से चल रहा है ये विवाद, जिसमें से महिलाओं को 6 महीने पहले मारा भी गया था और वालियो पुलिस चौकी में उल्टा उनके नाम से एफआईआर भी किया गया था। जी हां, हम आपको बताते चले सर्वे नंबर 46 हिस्सा नंबर 1। जी हां, आप ये साथीवाली के नजदीक देख रहे हैं, डिपो के पीछे साइड में यहाँ पर एक बड़ा बिल्डर है जिसको यहाँ पर उसने कब्जा करने की कोशिश कर रहा है इन आदिवासियों की जमीन। जी हम आपको बताते चले ये मसला 6 महीने से चल रहा है और शासन प्रशासन अपनी आंख मूंद कर इस मैटर को देख रहा है। क्या माना जाए, जब ये 6 महीने पहले पुलिस चौकी में गए, पुलिस वालों ने इनको बताया कि ये कोर्ट मैटर है, आप कोर्ट में चले जाइए। इनके खिलाफ उल्टा बिल्डर ने कंप्लेंट की थी और उल्टा इनके ऊपर एफआईआर की थी। अब ये देखना यह है कि शासन प्रशासन कब तक अपनी आंख मूंद कर ये नजारा देखता रहेगा वसई विरार में। जी हम आपको बताते चले कल एक दिन पहले ही यहाँ पे तैयार होने वाला था, लेकिन कल वो तैयार नहीं हुआ। उस पे हमने यहाँ पे जो स्थानिक लोग हैं उनसे जानकारी ली कि भाई आपने पत्रकारों को बुलाया है और आपको इंसाफ मिला कि नहीं मिला। उन्होंने हमें बताया कि यहाँ पर तैयार होने वाला था लेकिन वो तैयार हुआ नहीं। देखिए इस पे बनी हुई 7 स्टार टीवी न्यूज की एक खास रिपोर्ट, वसई विरार की एक बड़ी खबर जो आदिवासी पर हो रहा अत्याचार। नाव काय सर? मयुरेश चव्हाण। काय आज टेलर होणार होता, म्हणजे शासनाची मोजणी होणार होती सर्वे क्रमांक 46 वरती, काय झाला नेमका? शासनाची मोजणी होणार होती पण शासनाच्या अधिकाऱ्यांनी जे आम्हाला काही संपर्क अजून केलेला नाहीये। सकाळी 9:30ची टायमिंग होतं, 9:30 वाजल्यापासून सगळे शेतकरी आपली शेती न करता इथे येऊन बसलेले आहेत काम धंदे सोडून, आणि ते शासनाच्या माणसांनी काय पोलीस विदाउट परमिशनचे आणलेले शेख वगैरे आलेले साहेब, ते पण तिकडे अर्ध्याच रिटर्न निघून गेलेले आहेत। ते काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही नंतर बघून घ्या। आणि अजूनपर्यंत शासनाची मोजणी करण्याचे अधिकारी संपर्क साधणाऱ्याने आलेले नाहीये तिकडे, आणि आम्हाला काहीही नोटीस वगैरे दिलेली नाहीये। हे इकडे जेवढे शेतकरी आहेत, एकाला प्रवीण भुमराकडून एक नोटीस पाठवलेली, बाकी या लोकांना कोणाला नोटीस दिलेली नाहीये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आम्ही ही हरकत त्यांच्या गव्हर्नमेंटच्या शासनाच्या मोजणीवरची हरकत घेतली होती आम्ही। ही हरकत आहे बघा, ही कलेक्टर साहेबांना दिलेली आहे आम्ही, ही सुपरिटेंडेंट ऑफ लँड त्यांच्याकडे दिलेली आहे पालघर, त्यानंतर वसई भूमिलेख सुपरिटेंडेंट यांना दिलेली आहे हरकत। ठीक आहे, ही हरकत असताना सुद्धा ही साबळे साहेबांना आम्ही दाखवली ही हरकत आहे, तरी तुम्ही घेऊ शकता का? तर ते बोले आम्ही घेऊ शकतो असे बोलले, ते येणार होते पण आले नाहीत। काय टायमिंग काय दिलेलं आणि आता किती वाजलेले? आता सकाळी 9:30चा टायमिंग दिलं होतं आणि आता 4 वाजलेत। भर पावसामध्ये शेतकरी उभे आहेत बघा, आणि अजूनही आलेले नाहीयेत। याची पुढची पाऊल तुमची काय असणार आहे आता? याची पुढची पाऊल आम्ही आमच्या कोर्टामध्ये आम्ही दावा दाखल केलेलाच आहे आणि हरकत दिलेलीच आहे, आणि आम्ही शासनाकडे आता परवानगी मागणार आहे की आम्हाला गव्हर्नमेंट शासनाची मोजणी करून आमची जागा काढून देण्यात यावी। माझं एक म्हणणं असं आहे की आम्ही या जागेला सर्वे नंबर 46 हिस्सा नंबर 1 त्याला आम्ही कंपाऊंड घातलं होतं शेतकऱ्यांनी। ते शेतकरी कंपाऊंड घातलं होतं दिनेश लालजी शाह जो आमच्या विरोधात आहे, त्यांनी महाराष्ट्र शासन मांडवी इकडे कंप्लीट करून त्यांचं ते कंपाऊंड काढून टाकलं आणि सांगितलं की महाराष्ट्र शासनाची जागा आहे। या गोष्टीला झाले 4 दिवस, ते मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो महाराष्ट्र शासनाने कारवाई केलेली, आणि आज तो बोलतो की ही मालकी जागा झाली। मग 4 दिवसामध्ये 7-12 महाराष्ट्र शासनाचा यांचा फिरला कसा, यावरती जरा प्रशासनाने विचार करावा आणि हे करावी। तुम्ही चौकशी समोर जाणार का? हा, आम्ही जाणार चौकशीच्या समोर। हा, फेरफार नंबर 1946 जो आहे त्याला आम्ही चॅलेंज करणार कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये।